सोलापूरहून मालवणकडे जात असताना मनोज जरांगेंनी दिली राजू शेट्टींच्या घरी भेट। यावेळी शेट्टी कुटुंबियांकडून जरांगेंचं औक्षण। यावेळी राजू शेट्टींच्या मातोश्री आणि सौरभ शेट्टी उपस्थित। पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पुण्यामध्ये भव्य नागरी सत्कार। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते स्वप्नील आणि त्याच्या कोच दीपाली देशपांडे यांचा सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव। सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। साताऱ्यामधील मालवणमध्ये मालवणच्या घटनेचा निषेध। कराडमधील शिवरायांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत 3 किलोमीटर नाक घासत युवकांचं आंदोलन। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात स्वागत। जय जवान दहीहंडी पथकाकडून बाप्पाला 9 थरांची सलामी। कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्ण सिंह अर्पण। नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्तानं अंबाबाई चरणी हा सोन्याचा सिंह केलाय अर्पण। बाजारामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आल्याचा गृहिणीचा आरोप। पाण्यामध्ये भिजवल्यावरती तांदूळ फुलतात आणि नंतर चक्क च्युइंगम सारखा गोळा होत असल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघड। धुळे सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये सहप्रवाशांकडून वृद्धाला मारहाण। गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची माहिती। संशयित आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात। हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख बदलली। हरियाणामध्ये 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक। महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 स्पर्धेमध्ये रुबिनाची कौतुकास्पद कामगिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।